एक महत्त्वाची ब्रेकिंग बघूया। वाल्मिक कराडला सीपॅप मशीन वापरण्यास कोर्टाने मंजुरी दिलेली आहे। सीपॅप मशीन स्लीप ॲपनिया आणि अस्थमाच्या उपचारांसाठी वापरलं जातं। सतत सकारात्मक वायुमार्ग दाब मशीन असणारं हे एक वैद्यकीय उपकरण आहे। स्लीप ॲपनियामध्ये रात्रीच्या वेळेला ऑक्सिजनची कमतरता आणि श्वास बंद पडण्याचे प्रकार घडू शकतात आणि म्हणून श्वासोश्वास सुरळीत करण्यासाठी सीपॅप मशीनचा उपयोग केला जातो। आणि हे सीपॅप मशीन वापरण्यासाठी आता वाल्मिक कराडला कोर्टाने मंजुरी दिलेली आहे। आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे वाल्मिक कराडला आणि त्याचबरोबर सीपॅप मशीनचा वापर करण्यास कोर्टाने मंजुरी दिली आहे। आज सीआयडीकडनं कुठल्याही पद्धतीने कोठडीची मागणी करण्यात आलेली नव्हती वाल्मिक कराडच्या बाबतीमध्ये आणि त्यामुळे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। खंडणी आणि त्याचबरोबर हत्येच्या गुन्ह्यासंदर्भातला जो MCOCA लावण्यात आलेला आहे, मकोका लावण्यात आलेला आहे, या बाबतीमध्ये कोर्टाने न्यायालयीन कोठडी 14 दिवसांची सुनावली आणि सीपॅप मशीन वापरण्यास मंजुरी दिली आहे। आपले प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्या सोबत आहेत। गोविंद, आता सीपॅप मशीन वापरण्याची मंजुरी दिलेली आहे म्हणजे कोर्टाने कुठेतरी याची गरज मान्य केली आहे असं समजायचं का? नक्की, पण ही केवळ वाल्मिक कराडच्या संदर्भात नाही, ज्या वैद्यकीय गरजा असतात त्या आरोपीला पुरवल्या जातात आणि सीपॅप मशीन असं आहे की ज्याचा थेट अगदी श्वासनाशी संबंध आहे। म्हणजे झोपेमध्ये ज्यावेळी ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं त्यावेळी सीपॅप मशीन लावावं लागतं अशा रुग्णांसाठी आणि ते मशीन देण्याची यापूर्वीच परवानगी केस कोर्टाने वाल्मिक कराडला दिली होती, जी पोलीस कोठडीमध्ये असताना। आता ज्यावेळी न्यायालयीन कोठडीमध्ये वाल्मिक कराडला जेलमध्ये राहावं लागणार आहे तर जेलमध्ये सुद्धा ती सुविधा पुरवण्यात यावी याची मागणी अशोक कवडे जे वाल्मिक कराडचे वकील आहेत त्यांनी केली होती आणि कोर्टाने ती मान्य केली आहे आणि सांगितलंय की यापुढे ज्या जेलमध्ये वाल्मिक कराडला ठेवण्यात येणार आहे त्या जेलमध्ये सीपॅप मशीन त्याला पुरवण्यात यावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।